आमच्या गावचा विकास जो कोण केला असेल तर तानाजी पाटलांनी केला. निष्ठेचा प्रश्न असलेला आणि कामाच्या सगळ्या संदर्भात एकनिष्ठ असलेला नेता म्हणून तानाजी पाटलांची चर्चा सगळीकडे चांगली आहे. तानाजी पाटलांनी सगळ्या गाव सगळे सांभाळले, अगदी ओके काम केले. जिल्हा परिषद सदस्य असावं तर तानाजी पाटील सरपंच साहेबांसारखा असावं. मागच्या जिल्हा परिषदला जे उमेदवार निवडून आली ते आमच्या गावात कधीही तिने नारळ फोडला नाही, कधी ते आलेलं नाही. मी काही कोणाचा हितचिंतक नाही, पण जे दिसतंय ते राजकीय साठमारे ते गाव बरबडले आणि कुणी सांगितलं आम्ही ऐकणार नाही. प्रशासकांनी तर काहीच केलं नाही, प्रशासक पण साठमारीतच अडकला. जरा भाजपची सत्ता यावी, कारण जरा भाजपची सत्ता आली तर विकास गावाचा जास्त होईल. तानाजी पाटील सारखा काम करणारा माणूसच कोण नाही. प्रत्येक गावात दादांचं नाव आहे आणि प्रत्येक गावात दादांनी विकास कामं केलेले आहेत. आम्ही आज जरी दारात गेलो त्यांच्या 1 वाजता जरी गेलो तर ते उभारून ते काम करण्यासारखे आहे. आणि आमच्या गावाला शोभणारा नेतृत्व म्हटला तर तानाजी पाटील साहेब त्यांच्यासारखं नेतृत्व कोण नाही. तानाजी पाटील हे असं नेतृत्व आहे, त्यांच्यावर तोडीच तोड नाही त्यांना. सगळी व्यवस्था तानाजी पाटलांनीच केलेली आहे, दुसरं कुणी केलेलं नाही. हे रस्ता सगळे तिने पूर्ण केले आहे. तुमच्या आधार कार्डाची कामं असून द्या, भाजी मंडई गेली, शेतकरी भवन मध्ये सर्वसामान्य गोरगरीब महिलांची कामं त्यांनी जागेवर बसून करून मोफत करून दिलेले आहे. पाणी आणलं इथं, पाण्याचा प्रश्न गावाचा 100% मिटवलेला आहे. एक पाईपलाईन गावात आणलेली आहे. गावची प्रगती त्यांच्यामुळे तर झालेली आहे. जे आपल्या गावाला नाही ते आणतात त्यांनी वरनं काम. लाडकी बहिणा तानाजी पाटलांनी गावात योजना चांगली राबविलेली आहे. गावाच्या प्रगतीसाठी ते खूप धडपडत असतात. पंचक्रोशीतल्या सगळ्या प्रश्नांची नाळ त्यांच्या हातात असल्यामुळे, समाजसेवेचा ध्यास त्यांच्या खानदानी घराण्यात असल्यामुळं आम्ही बाजू देणारच आणि शक्ती पण देणार. आणि गोरगरिबांना मदत करणारा एकच नेता म्हटला तर तानाजी पाटील. पंचवार्षिक तुम्ही गावामध्ये जावा, तानाजी पाटील यांचं नाव हे 100% आहे. वळवडीमध्ये सुद्धा त्यांनी महापूर आला 1920च्या त्या काळामध्ये ते सुद्धा चांगलं धडाडीचं काम केलं. पहिल्यापासून तानाजी पाटील 15 वर्षापासून करत आलाय, ते सगळं चांगलंच करत आलाय. पहाटे 5 वाजता उठून जाऊन तीन लोकांची नाश्ता, चहा, जेवण, राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जनावरांची ही चांगल्या पद्धतीची त्यांनी सेवा केली आणि खरोखर समाजसेवेचा त्यांच्या खानदानातच आहे. प्रत्येक वार्डात जावा, तुम्ही कुठेही जावा, मुरशिंगी गावात सोडलं असं नाही की मुरशिंगी गावातच तानाजी पाटील आहेत, असं नाही की प्रत्येक खेडोपाड्यात तानाजी पाटील साहेबांचं नाव आहे. आमचं हक्क आहे त्यांना विचारायचं, तिने हक्कानं मतदान देतात की नाही. आम्ही हक्कानं मत देतोय, हक्कानं कामं करून घेतोय. त्यामुळे लोकांचा सगळ्यांचा निर्णय एकच आहे की तानाजी पाटील हा चांगला आहे. आम्ही दादांच्याच पाठीशी आहे. हो, एवढं सहकार्य करताना तर आम्ही काय काढू, मला सांगायला. हेच विकास म्हणायचा. लोक मतदान करतील काय? लोक एकदम 100%, 500% आमचं हे आहे. यांची 100% आहे, माझी 500%. 1,00,000 गावात हायेस्ट लीडनं येईल, शीट येईल याची अपेक्षा आम्हाला पण जरा जास्त आहे. कारण तिने कामं आमच्या गावाचा विकास जास्त केला. तिने आजपर्यंत जे विकास केला ती तिने केला, जास्त विकास केला आणि निवडून देणार हे 100%. दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जातोय, तेथील असणाऱ्या समस्या जाणून घेतोय, त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय गडमुरशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात एकंदरीत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काका नमस्कार. अनेक वर्षांनी ही जिल्हा परिषदची निवडणूक होते, सध्या काय वातावरण आहे या मतदारसंघात? गडमुरशिंगी मतदारसंघामध्ये आता सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी फॉर्म वगैरे भरलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने तानाजी पाटील हे निवडणुकीला उभारलेले आहेत. आणि एकंदरीत गावात सर्वसामान्य लोकांच्या निष्ठेचा प्रश्न असलेला आणि कामाच्या सगळ्या संदर्भात एकनिष्ठ असलेला नेता म्हणून तानाजी पाटलांची चर्चा सगळीकडे चांगली आहे. लोकांनी तानाजी पाटलांनाच का मतदान करावं? गावातल्या काही आपल्या भागातल्या सर्व जे प्रश्नाशी निगडीत असणार आणि गावाची आणि आपल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या प्रश्नांची नाळ त्यांच्या हातात असल्यामुळे, समाजसेवेचा ध्यास त्यांच्या खानदानी घराण्यात असल्यामुळं त्यांच्याकडे समाजसेवेचा वेळ आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असणारा, सर्व क्षेत्राशी सर्व प्रश्नांची त्याच्याकडे उत्तर असणारा असा नेता, खणखणीत नेता, एक चांगला नेता आहे आणि त्याच्या पाठीशी सर्व जनता राहणारी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. काय केलं त्यांनी गावामध्ये सर्व विकास केलेला आहे. पाण्याचा प्रश्न गावाचा 100% मिटवलेला आहे. एक पाईपलाईन गावात आणलेली आहे. परत गावातली तुमच्या सर्व सुशोभीकरण केलेलं आहे चौकांचं. तिने अंमलमाडकांच्या माध्यमातून आणि गावात चांगली चांगली आणलेली आहेत कामं योजना. तसेच आता हे प्राथमिक शाळेचं जे आहे ते प्राथमिक शाळेसाठी 9 कोटी निधी त्यांनी वरनं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर करून आणून एक शाळा, भव्य शाळा, एक आपल्या आदर्श शाळा निर्माण करण्याचं काम आता चालू आहे. आणि अनेक प्रश्न त्यांच्या अजून ते काम कार्य करण्याची त्यांच्याकडे अजून जिद्द आहे आणि कामं अजून एक प्रलंबित आहेत. ते काम करण्याचे त्यांनी ध्येय ठरवले आणि ते पूर्ण करणार अशी आम्हाला 100% खात्री आहे. लोक भाजपला मतदान करतील का यावेळी? करणार का?
कारण पक्षाचं वर्ण संघटन चांगलं आहे, कार्य चांगलं आहे आणि विकासाचं आणि गतिमान नेतृत्व वर्ण देवेंद्र फडणवीस परत नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या याच्यावरून एक मार्गी सत्ता त्यांची आहे आणि चांगल्या पद्धतीचं विकासाचं काम चालू आहे. तसेच त्यांच्या जोडीला असणारे तुमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार ह्या तिघांची सत्ता चांगली आहे आणि लोकांच्या विकासासाठी घेतलेले निर्णय चांगले आहेत. लाडकी बहिणा तानाजी पाटलांनी गावात योजना चांगली राबविलेली आहे. लोकांची जे तुमच्या आधार कार्डाची कामं असून द्यात, लाडक्या बहिणीची कामं असू द्यात, KYC असू द्यात, ही शेतकरी भवनमध्ये सर्वसामान्य गोरगरीब महिलांची कामं त्यांनी जागेवर बसून करून मोफत करून दिलेले आहेत. त्यामुळे लोकांचा सगळ्यांचा निर्णय एकच आहे की तानाजी पाटील हा चांगला आहे. अधिक आमच्या गावामध्ये आता येणारा हे प्रभाग चिंचवाड वळिवडे आहे. वळिवडीमध्ये सुद्धा त्यांनी महापूर आला 1920च्या त्या काळामध्ये त्यांनी सुद्धा चांगलं धडाडीचं काम केलं. लोकांनी मदत केली. 5 वाजता उठून जाऊन तिनं लोकांनी नाश्ता, चहा, जेवण, राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जनावरांची ही चांगल्या पद्धतीची त्यांनी सेवा केली आणि खरोखर समाजसेवेचा वेळ असणारा आणि समाजसेवेची चांगली नाळ असणारा खरा नेता आला. भविष्यात आम्हाला त्या माणसाकडनं भरपूर अपेक्षा आहेत. त्या करवीरच्या आणि दक्षिण विधानसभाचे एक आशास्थान म्हणून आम्ही पहिल्यापासून तानाजी पाटील यांच्याकडे बघतोय आणि त्यांनी ते कुठल्याही कामात कमी पडणार नाहीत. कुठल्याही प्रश्नाचे त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेला असा तर सर्व प्रश्नाची उत्तरं आणि ते जे तुम्हाला निरसन करण्याची ताकद तानाजी पाटलांच्याकडे आहे. काय होईल या निवडणुकीत? तानाजी पाटील 100% निवडून येणार. काय सांगाल? खूप वर्ष निवडणूक आले, विकास झालाय का इथला? काय नाही, विकास काय झालेला नाही. बरं. काय समस्या आहे तिथल्या? पूर्ण रस्ते खराब हा. आहे, गटारींची समस्या आहे, बरं. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. गाव या राजकीय साठमारी सगळं बरबटलंय. म्हणजे मी काही कोणाचा हितचिंतक नाही, पण जे दिसतंय ते राजकीय साठमारी ते गाव बरबटले. या आधी प्रशासक होतो, प्रशासकांनी काय केले का? प्रशासकांनी तर काहीच केलं नाही. प्रशासक पण साठमारीतच अडकला. बरं. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं तुम्हाला? मी कुणाची सत्ता यावी ह्या विषयावर मी काय त्या विषयावर मला काय बोलायचं नाही. कुणाची सत्ता यावी का, पण काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा. लोक यावेळी व्यक्ती बघून मतदान करतील काय? व्यक्ती बघून कोण बाजी मारला असं वाटतं? आता ते काही सांगत नाही, पण व्यक्ती बघून मतदान होणार एवढे. विकास झालाय जरा, तर मला जर वाटते म्हणजे जरा भाजपची सत्ता यावी जरा असं वाटते मला. कारण जरा भाजपची सत्ता आली तर विकास गावाचा जास्त होईल. काय केले भाजपनं? भाजपनं समजा आता आमच्या गावात अनेक कामं केलेली आहेत, ह्याच्या मागची कामं केलेली आहेत. त्यासाठी जरा भाजपची सत्ता यावी अशी जरा आमची इच्छा आहे. कोण आहेत भाजपकडून उमेदवार? कोण आहेत? तानाजी कृष्णात पाटील उभारणे. जनता आता जनतेला कळाले थोडंफार, त्यामुळे जनता ही भाजपलाच मतदान करणार. कसं आहे तानाजी पाटलांचं काम कसं आहे? एक त्यांचं कामाबद्दल काही नाही, काम एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे कामाचा विकास म्हणा, कामात गावात पाणी आणणे, हे विकास त्यांनी चांगला केला आजपर्यंत. लोक मतदान करतील 1,00,000% गावात हायेस्ट लीडनं शीट येईल याची अपेक्षा आम्हाला पण जरा जास्त आहे. का? कारण तिने कामा आमच्या गावाचा विकास जास्त केला. त्याने आजपर्यंत जे विकास केला ती तिने केला, जास्त विकास केला. काय होईल या निवडणुकीत? त्या निवडणुकीत आमची बाजी आहे भाजपच, असं आमचं जरा मत आहे. माणूस म्हणजे कामाला एकनिष्ठ, म्हणजे कुठलं काम आपण जर घेऊन गेलो तर काम करणारा माणूस, काय असं दुजाभाव काय नाही असं करणारा एकमेव माणूस तानाजी पाटील. जिल्हा परिषदेची निवडणूक होते, काय वातावरण आहे गावाचे? गावाचं वातावरण आहे की कमळ का? कमळ का? कमळच आहे. का? आम्हाला परवडल्यामुळे आम्ही केली. बर. कोण आहेत उमेदवार? उमेदवार तानाजी पाटील. काम कसं आहे त्यांचं? काम एकदम ओके आहे. काम चांगलं. काय केले तिने? गावची प्रगती त्यांच्यामुळे तर झालेली आहे. गावाला पाण्याची सोय झालेली आहे. त्यांनी स्वतः सगळ्या देवळं बाजारपेठा सगळं व्यवस्थित केलेलं आहे. गावचा विकास चांगला आहे. लोक मतदान करतील काय? ते लोक एकदम 100%. त्यांनाच का निवडून द्यावं? त्यांना निवडून माणूसच तसा आहे. बर. कार्यकर्ता चांगला आहे. सगळ्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. आतापर्यंत त्यांनी कुणाला दखवलेलं नाही. त्यांचे कार्यकर्ते चांगले आहे आणि कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत विजय होणार नक्कीच. काय वाटते हो की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? पब्लिक लोक आपली गावची मंडळी ही सांभाळणे किंवा काय करणे, गावाचा विकास करणे, गोरगरिबाला सांभाळून घेणे, हेच विकास म्हणायचा. कोण बाजी मारला असं वाटते? मला तरी सध्या वाटते ह्या डावाला तानाजी पाटील निवडून येईल असा हमका 100% आमची आम्हाला गॅरंटी आहे. काय केलंय तानाजी पाटलांनी? तानाजी पाटलांनी सगळ्या गाव सगळे सांभाळले, अगदी ओके काम केले. गोरगरिबा संघट किंवा चांगले तुमच्यासारख्या संघटने चांगले अगदी सगळ्यांनी सांभाळून घेतलेले आहे. त्याच्यामुळं आम्हाला 30 सीट आम्हाला येणार 100% अशी वाटते. लोकांनी तिसनीच का मतदान करावं? मतदान म्हणजे गावचा विकास करतात, त्याच्यामुळं मतदान
लोक करणार ते. लोक या निवडणुकीत पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? व्यक्ती बघूनच करणार हो, आणि पक्षी बघायला पाहिजे. ह्यात आम्हाला वाटतंय आमचा तानाजी पाटील येईल असा आमचा अंदाज आहे. काय वाटते तुम्हाला? मला बाकी काही वाटत नाही, फक्त तानाजी पाटील निवडून याव आणि ह्या विकास त्याने केलेला आहे. आम्ही पूर्ण हिताचा त्यांनी निवडून यावं. काय केले त्यांनी? त्यांनी सगळं गावभर पाणी केलं, गावातले सगळं नदीसनं पाणी आणून इथं सोडले, इकडं आडासनं पाणी तिकडे नेलेलं आहे. कुणीकडे पाहिजे तिथं गल्ली गल्लीतनं केलाय म्हणल्यावर त्यालाच निवडून देणार. आणि कुणी सांगितलं आम्ही ऐकणार नाही. लोक मतदान करतील काय दिसणे? करणार की 500% आमचं हे आहे. तो यांची 100% आहे, माझी 500% आहे. इथंपर्यंत आम्ही आहे. सगळं त्यानं एवढं सहकार्य करताना तर आम्ही का काढू मला सांगा जरा. सहकार्य सगळं त्यानं करतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल याचं? कारण काय असेल? तो पहिल्यापासूनच त्या कारणात आहे आणि त्यांच्या खानदानातच आहे. त्यांच्या खानदानातच आहे आतापर्यंत नाही. आजा पंजापासून त्यांचं खानदान आहे आणि त्यांच्या खानदापासून त्यांनी निवडून आलेले आहेत आणि त्यांचं हक्क कुठं जाईल हे निवडून देणार हे 100%. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? नाही आम्ही बाजू देणारच त्याला आणि शक्ती पण देणार आणि निवडून देणार हे 100%. कोणाला? तानाजी पाटलाला देणार. काय होईल या निवडणुकीत? भाजपची सत्ता. का भाजपलाच का मतदान करायचं? त्यांचं काम चांगलं आहे. सगळं काय काम केली तुम्ही? सगळीच कामं चांगली आहेत. बर, आहे कोण आहेत उमेदवार? आमचे तानाजी पाटील बर त्यांच्यात बर. तानाजी पाटलांनी काय केलंय काम? गावात सगळं केलंय काम. भाजी मंडई केल्या, देवळं केल्या, रस्ते केल्या, जे काय पाणी सोय केल्या, जे काय लागेल ते सगळं केलंय. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे? धडाडीची आहे, एक नंबर काम करतात, चांगलं काम करतात. कोणाची अडचण गेले की परत काही यायचं नाही, पूर्ण काम. लोकांनी त्यांनाच का मतदान करावं? अहो त्यांचं धडाडीचं कार्यच आहे, तसं काम आहे तसं. त्यांची बॉडी पण तशी चांगली आहे. मिळून मिसळून सगळ्यांनी आदरानं बोलवणं वगैरे सगळं चांगलं आहे. मग काय होईल या निवडणुकीत? त्यांची सत्ता येणार. कोणाची? भाजपची. तानाजी पाटील वातावरण काय ते जिल्ह्यामध्ये तानाजी पाटीलच आहे. का त्यांना का मतदान करायचं लोकांनी? तिथं कामाचं हे चांगलं आहे हो स्वरूप. काय काम केले त्यांनी? कामात भरपूर केलंय काम. जिल्हा परिषद कमळच येणार भाजप. दोन्ही पण जिल्हा करतील करणार 100%. तानाजी पाटील येणार निवडून. का त्यांनीच काय यावं? कार्य म्हणजे चांगले केले. मुर्शिंग गावामध्ये चांगले हे केले, लोकांना मदत केल्या, त्यामुळे कमळच येणार निवडून. तानाजी पाटीलच बसणार. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची म्हणजे अशी गरिबांनी मदत करणे, परत असे गावातली कामं सगळे कधी बी असं अडचणीला धावून येणारे तानाजी पाटील. आणि कमळच येणार, तानाजी पाटील येणार. लोक कमळाला मतदान करतील काय? करणार 100% करणार. अनेक वर्षांनी निवडणूक होते, नेमकं काय वातावरण आहे या गडमुडशिंगी मतदारसंघात? खूप छान वातावरण आहे. तानाजी पाटील दादांनी मतदानमध्ये निवडून आल्यापासून तळ्याची सोय, बाकी रस्त्याची, शाळेची सोय वगैरे खूप छान केल्या. त्यामुळं खूप सुंदर त्यांच्या अंडरखाली जो असल्यामुळे खूप छान सगळं गावाची सोय वगैरे खूप छान झाले. आणि देवाकडे एवढेच प्रार्थना करतो की त्यांना सगळ्यांनी मत द्यावं आणि बहुमताने त्यांना निवडून आणावं. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? खूप चांगले आहे. गावाच्या प्रगतीसाठी ते खूप धडपडत असतात आणि बाकी सगळे जे गरीब असेल किंवा काय असेल, रस्त्याचे किंवा जे तळ्याचं सोय किंवा सगळं खूप छान केले त्यांनी. आहे सगळ्यांना सपोर्ट आहे, गावासाठी सगळ्यांना त्यांचा सपोर्ट आहे आणि सगळे पण गावकरी त्यांना मत करतील. काय होईल या निवडणुकीत? देवाकडे प्रार्थना आहे की त्यांनीच निवडून यावं आणि देवाने ही प्रार्थना ऐकावी. काय वाटते तुम्हाला काकी? खूप वर्ष निवडणूक आल्यात, विकास झालाय का इथला? विकास तर भरपूर झालेला आहे, प्रगती पण खूप छान झालेली आहे. रस्ते वगैरे केलेले आहेत, म्हणजे पाणी पण नव्हते मुडशिंगीला, आता पाणी पण भरपूर आलेलं आहे. रस्त्याचं काम केलेलं आहे, झाडे वगैरे केलेले आहेत. परत मंदिराचं बांधकाम पण आता खूप चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे आणि आमची पण अशीच इच्छा आहे की त्यांनीच निवडून यावं. तानाजी पाटीलांनी खूप चांगल्या प्रकारचे सगळ्या पूर्ण गावाला हे केलेलं आहे, सगळं व्यवस्थित. जनतेनं तानाजी पाटलांनाच का निवडून द्यावं? त्यांचं कामच असं आहे की त्यांना निवडून नाही येणार असं म्हणणं शक्यच नाही आहे आणि त्याने 100% निवडून येणार ही खात्री आहे आमची. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. काय होईल या निवडणुकीत? निवडणुकीमध्ये आमची तर पूर्ण खात्री आहे त्यांनीच निवडून यावं आणि आमच्या देवाकडे पण तशीच प्रार्थना आहे की त्यांनीच निवडून यावं. जिल्हा परिषदची निवडणूक आहे, काय वातावरण आहे? वातावरण भाजपचं आहे. भाजपनं कामं चांगली केल्यात, पाण्याची स्कीम आणल्या,
शाळेसाठी पैसे मंजूर करून दिले आहेत. शाळेचं बांधकाम चालू आहे. त्याच्यामुळं भाजपलाच इथं मतदान होणार. लोक भाजपला मतदान करणार आहे करणार की, का? कारण भाजपनं कामच केल्यात. कामं एक नंबरमध्ये आहेत. शाळेला 7-8 लाखाचा निधी दिला आहे. शाळा चालू आहे बांधायला. पाणी आम्हाला मुळशिंगीला आणून दिलेलं आहे नदीचं. भाजपनं बऱ्यापैकी कामं चांगली केल्यात. भाजपचे उमेदवार आहेत तानाजी पाटील, हां, त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम पण एक नंबर आहे. तानाजी पाटलांचं काम, कार्य करायचं काम एक नंबरमध्ये आहे. भेदभाव मनात काय नाही, कोणीकडनं काम होऊन दे अशी त्यांची इच्छा असते. बाकीचं काही नाही. लोक तानाजी पाटलांना मतदान करतील का? करणार की, करणार की. पहिलं बसणं तिने कामच केलं आहे. भाजपकडे गेलेलं बसणं, बाजार मंडई केली तिनेच. मंडई गावाला नव्हती, मंडई बांधली तिने. तलावासाठी पैसे मागणी केली आहेत, ते आता येतील थोड्या दिवसात. शाळेला पैसे आणल्यात. पाण्याची पाईपलाईन नदीची गावाला आणली आहे. सगळी व्यवस्था तानाजी पाटलांनीच केलेलं आहे, दुसरं कुणी केलेलं नाही. पहिलं बसणं तानाजी पाटील 15 वर्षापासून करत आलाय, ते सगळं चांगलंच करत आलाय. त्याच्यामुळे मतदान लोक करणार. काय होईल या निवडणुकीत? विजय होणार की, तानाजी पाटलांचा विजय होणार. खूप वर्षांनी निवडणूक झाल्या, काय वातावरण आहे? नाही सगळं चांगलं आहे. सोय ते व्यवस्था आमची सगळी, आम्हाला काही अडचण नाही आहे. काय कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? ते आता भाजपच भाजपच का? सोय केलेले आहे आपले भरपूर. काय केले भाजपनं? सगळी सोय काय सगळे केलेल्या आहे. योजनात बऱ्याच चालू केल्यात, भरपूर केलेले आहेत काम. लोक मतदान करतील का भाजपला? करणार की, आमच्यासाठी खूप केले त्यांनी. भरपूर पाणी नव्हतं या गावात, सगळे त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या भावानी त्यांनी सगळी सोय की नाही आमच्या गावात. भयानक अडचणीत ते गाव. भरपूर सोय की नाही त्यांनी केलेलं आहे आमच्या सगळ्याच्यासाठी. काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? पण धाडशी सगळ्या कार्याला उभे असतात ते स्वतः, आणि लोक लावून करून घेतात सगळं. काय होईल या निवडणुकीत? 70,000 येणार की निवडून. काकी नमस्कार. नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणुका आल्या, काय सांगाल? या परिसराचा विकास झाला काय? झाला की, काय झाले? सगळं तळ्याची सोय केल्या, पाण्याची सोय केल्या, मोदींची गॅस योजनेची सोय केल्या. काय कमळ चिन्हावरच आम्ही मतदान करणार आहे. कमळला का? कमळच करणार. काय आमची सोय केली तिने. संजय गांधी पेन्शिलची सोय केल्या. परत भरपूर विकास कामं केल्यात तानाजी पाटलांनी. आम्ही त्यांनाच मतदान करणार. आणि मतदान करतील काय तानाजी पाटील? करणार की आम्ही दादांच्याच पाठीशी आहे. हो का म्हणजे आमचं हक्क आहे त्यांना विचारायचं. तिने हक्कानं मतदान देतात की नाही, आम्ही हक्कानं मत देतोय, हक्कानं कामं करून घेतोय. आमची सगळी सोय केलेली आहे दादानी. आम्ही दादाशीच मतदान करणार आणि दादा निवडून येणार 100%. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे? चांगली आहे. जे आपल्या गावाला नाही ते आणतात तिने वरनं कामं, आणि चांगली सोय करतात तिने. काय होईल या निवडणुकीत? जिंकून येणार दादा 1 नंबरनं येणार की. असं काय वाटतंय? वाटतंय म्हणजे आमचा त्यांना सपोर्ट आहे ना. त्यांचा पण आम्हाला नाही, आमचा पण त्यांना आहे सपोर्ट आहे. त्यांना निवडून येणार दादा. तुम्हाला काय वाटते? येणार की निवडून. कोण? पाटील येणार की, तानाजी पाटील. काय केले पाटलांनी? काम केले सगळ्या गावात चांगलं. काकी खूप वर्षांनी निवडणूक आल्यात, इथली विकास कामं झाल्यात का गावातली? झाल्यात की, काय झालं गावात? पाण्याची सुविधा केली. परत काही म्हणजे अडचण हे जरी असलं तरी पण त्यांनी करतात पुढे होऊन. त्यांनी सगळं ते तळ्यात पाणी म्हणजे तळ्यात पाणी वितरण होतं ह्यासाठी ते जाऊन त्यांनी म्हणजे नदीच ना त्यांनी कनेक्शन करून त्यांनी पाणी वितरणाची सोय केल्या त्यांनी सगळ्याचं. काय होईल या निवडणुकीत? निवडून येणार, कारण की त्यांनी सगळ्या सुविधा पण करतात ना. आणि काही जरी अडचणी जरी असल्या तर पण आम्ही जरी तिथं सांगत गेले तर पण त्यांनी ते म्हणजे ते करून सांगतात, म्हणजे देतात, सोल्युशन काढतात त्याच्यावर काही सुद्धा. भाजपचेच उमेदवार आहेत तानाजी पाटील, होय, त्याच्याबद्दल काय सांगाल? कुठल्याच अडचणी जर काही जरी असल्या तर पण मग त्यांनी संपूर्ण सोय म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? चांगली आहे त्यांची काम करण्याची पद्धत. निवडणुका आल्या जिल्हा परिषदच्या, या मतदारसंघाचा विकास झालाय काय? झालाय. रस्ते केलेत, गटारे केलेत, पाण्याची सोय केलेली आहे. तानाजी पाटीलच आम्हाला जिल्हा परिषदला पाहिजे. काय केले पाटलांनी? पाटलांनी गटारी केलेत, रस्त्याची सोय केल्या, पाण्याची सोय केल्या. पाणी प्रत्येक 4-4 घरे सोडून पाण्याची सोय केलेली आहे त्यांनी. आहे बऱ्यापैकी आहे. येऊन चौकशी करून जाते, विचारतेत. आम्हाला तेच पाहिजे म्हणजे आहेत चांगले. आम्हाला म्हणजे ते निवडणुकीत जर केली निवडून आले तर त्यांचा आहे तसं आम्हाला साथ आहे. चांगले काम करण्याची पद्धत कशी आहे? चांगली आहे. चांगली आहे की पद्धत त्यांची. सांगितलं ना, सोयी सगळ्या केलेल्या आहेत त्यांनी. लोकांनी त्यांनाच का मतदान करावं? त्यांचे तसं व्यक्तिमत्व चांगलं आहे ना. व्यक्तिमत्व चांगलं आहे म्हणून तेच पाहिजे आहेत ना, असं आहे. जर आज आम्ही जर निवडून आणलं तर ते कार्य करण्यासारखे आहेत. आम्ही आज जरी दारात गेलो त्यांच्या 1 वाजता जरी गेलो तर ते उभारून ते काम करण्यासारखे आहेत.
आहे म्हणून आम्ही त्यांना निवडून द्या म्हणतोय. काय होईल या निवडणुकीत? हा या निवडणुकीत काय होईल? आता येतील की ते. काय वाटते तुम्हाला की विकास कामं झाल्यात का इथली? झाल्यात बऱ्यापैकी लय झाले. काय झाले? मस्त तळावचं आमचं धुयाचं बी सोय त्यांनी केली. परत देवळाची सोय केली. सगळ्यापैकी त्यांनी बऱ्यापैकी कामं करतात आमची. गोरगरिबांची त्यांनी ही घेतात, काळजी घेतात चांगल्या प्रकारे. तानाजी पाटील निवडणुकीत आता रिंगणात आहेत, काय होईल मग? येणार त्यांनी निवडून, का? नक्की येणार बघा. ते का तर त्यांनी कामं करतात नाही बऱ्यापैकी. त्यांनी कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत गोरगरिबांची त्याची काळजी आहे ना. बरं, विकास कामं झाल्यात इथली? झाल्या कुणी केल्यात? तानाजी पाटलांनी काय केले तानाजी पाटलांनी? रस्ते केल्या, चाव्या केल्यात, तळ्याचं बांधून दिले, बर सगळी कामं केली तिने. बरं, आता देवळाच कामं केल्या. या निवडणुकीत तानाजी पाटील निवडणूक लढवाल्यात, मग काय होईल? येणार येतील येणार लोक, त्यांना मतदान करतील? करणार भरपूर करणार. का? का सगळं केलीत कामं म्हणून, कामं केलीत म्हणून येणार. काय वाटते? वाटते बरोबर वाटतंय, चांगली येणार निवडून. कामं केलेत म्हणून येणार निवडून. मामा, निवडणूक आहे इथं, खरं आहे काय? बरोबर आहे ना. मग काय होईल निवडणुकीत? निवडणूक कमळ का? का म्हणजे हे रस्ता सगळे तिने पुरवा केले. बर, पाणी आणलं इथं तानाजी पाटलानं, आणि आम्हाला सगळं रस्ता पिचा झाला, सगळी सोय आमची. पाणी तिने आणलेलं आहे, सगळं आम्हाला पोच केलं आहे इथं. लोक म्हणतात पाटलांनी काय करा नाही म्हणतात. हो, नाही 100% कडे तेच आहे. अनेक वर्षांनी या जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्यात, नेमकं काय वातावरण आहे या गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघात? कसं झालं माहित आहे का, मागच्या जिल्हा परिषदला जी उमेदवार निवडून आली ते आमच्या गावात कधीही तिने नारळ फोडला नाही, कधी ते आलेले नाही आहेत काय. पण आता आम्हाला जिल्हा परिषदेसाठी तानाजी पाटील दादा पाहिजे आहेत. कारण की का तर त्यांनी आपलं तळ्यासाठी म्हणा, शाळेसाठी, परत बिरोबा मंदिरसाठी पण पैसे फंड जे लावल्यात ते तानाजी पाटील दादांनी लावलेले आहेत. आणि लाडकी बहीण योजना, महिलांना ज्या म्हणजे म्हातारी माणसं वगैरे आहेत, लेडीज आहेत, त्यांना महिन्याला 1500 रुपये जे येते त्यामधून त्यांनी, आम्ही परवा दिवशीच का नाही महिला एक होती ते जाताना भेटले काय करायचं चाललं आजी म्हणून विचारलं, तर त्यांनी म्हणलीत की दादा 1500 रुपये आले ते आम्ही घेऊन छान औषधं गोळ्या वगैरे आम्ही त्यातनं करायला लागलो म्हणल्या. महिन्यात त्यांच्या औषधं गोळ्या वगैरे सगळ्या त्यांच्या त्यातनं व्हायला लागलेल्या आहेत. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत 100% भाजपला गुलाल लागणार आहे. लोकांनी भाजपलाच का मतदान करावं? मग ह्यासाठीच ना की बाबा लोकांची प्रगती व्हायला लागली आहे ह्यावेळी. आता बघायला गेलं तर आता आमची मराठी शाळा जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे, आणि ह्या 6 महिन्याच्या आत कसल्याही परिस्थितीत मुलं त्या शाळेत बसतील ही व्यवस्था चालू आहे. आणि 100% दादानी शब्द दिलाय की 100% हे होईल म्हणून. तानाजी पाटील यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धतच चांगली आहे, म्हणून तर आम्हाला त्यांना कसल्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे. काय वाटते, काय वातावरण आहे सध्या या भागाचं? आमच्या ह्या भागाचा तानाजी पाटलांचाच गुलालच आहे ह्यावेळी. काय केलंय पाटलांनी? ज्यावेळेस आमच्या गावचा विकास जो कोण केला असेल तर तानाजी पाटलांनी केला आहे. बर, आमच्या गावचा विकास जे कोण केला असेल ते तानाजी पाटील साहेबांनी केलेला आहे. आणि आता जे आमच्या ह्यांनी सांगितलं की शाळेच्या जे हे आहे ते सर्व तानाजी पाटील साहेबांनी आणले. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत 1 नंबर आहे. तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य असावा तर तानाजी पाटील सरपंच साहेबांसारखा असावा. आमचे कार्य करण्याची पद्धत त्यांची, आणि गोरगरिबांना मदत करणारा एकच नेता म्हटला तर तानाजी पाटील साहेब. त्यांच्याशिवाय गडमुडशिंग गावचा सरपंच कसा असावा तर तानाजी पाटलासारखा असावा. आणि त्यांची काम करण्याची पद्धत ती 1 नंबर आहे, आणि गोरगरिबांना मदत करण्याची त्यांची पद्धत म्हणजे चांगली आहे, आणि प्रतिसाद सुद्धा त्यांचा चांगला आहे काम करण्याचा. काय केलंय पाटलांनी? पाटलाने गावचा विकास केलेला आहे. लोक म्हणतात काय कारण आहे म्हणतात, ही म्हणतात. कोण म्हणतात? लोक म्हणतात काय कारण आहे? विरोधक म्हणत असतील, कारण आमच्यासारखी युवा पिढी आहे ती म्हणणारच ना काम करतात. तानाजी पाटील सारखा काम करणारा माणूसच कोण नाही, आणि आमच्या गावाला शोभणारा नेतृत्व म्हटला तर तानाजी पाटील साहेब त्यांच्यासारखं नेतृत्व कोण नाही. काय होईल या निवडणुकीत? गुलाल हा 100% आमच्या साहेबांकडूनच आहे. लोकांनी भाजपलाच का मतदान करावं? भाजप केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, आणि जिल्ह्यात सुद्धा भाजप पाहिजे. दादा, अनेक वर्ष निवडणूक आल्यात, तुम्ही युवा आहात, हो. मतदानाचा अधिकार बजावणार आहात, बरोबर. काय भूमिका असणार आहे?
माझी भूमिका ही आहे, भाजप निवडून यावी. पुढं भविष्यात आमच्या युवा पिढीला भाजप सक्षम आमच्या पाठीशी असली युवा पिढी 10 पटीनं पुढं पडणार आहे. विकास कामं गावाची सगळे झाल्या. जिल्ह्यात भाजप आहे, केंद्रात भाजप आहे, सगळीकडे भाजप आहे. आता सगळीकडे भाजप म्हणजे हे असं झाले की लहान मुलाच्या तोंडात आणि मनात लहान माणसाच्या बाळाच्या मुखातच भाजप आहे. त्याच्यामुळं भाजपशिवाय पर्याय नाही. तर केंद्रात सगळी सत्ता असली की आपल्या गावाचा विकास, खेड्यापाड्याचा विकास हा मोठ्या पटीने होणार आहे. त्याच्यामुळे तानाजी पाटील साहेब आमचे दादा असतील, त्यांना आम्ही भरघोस मताने निवडून आणि त्यांच्या अंगावर 7 तारखेला गुलाल ह्या लावणारच आहे. त्याच्यामध्ये दुमत नाही. लोकांनी तानाजी पाटलांनाच का मतदान करावं? तानाजी पाटील हे असं नेतृत्व आहे, त्यांच्यावर तोडीच तोड नाही. त्यांना कुठे पण नाही. 5 पंचवार्षिक तुम्ही गावामध्ये जावा, तानाजी पाटील यांचं नाव हे 100% आहे. प्रत्येक वार्डात जावा, तुम्ही कुठेही जावा. मुडशिंगी गावात सोडलं असं नाही की मुडशिंगी गावातच तानाजी पाटील आहेत, असं नाही की प्रत्येक खेडोपाड्यात तानाजी पाटील साहेबांचं नाव आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांना पोरांनी आमच्या सगळ्यांनी उत्सुकपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांना आम्ही स्वतः हे केलेलं आहे की तुम्ही ही तेली जिल्हा परिषद तुम्ही निवडून आणावी, म्हणजे निवडून यावे इच्छा पोरांची पण आहे, सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे येत्या 7 तारखेला तानाजी पाटील साहेबांना गुलाला 100%. दादा, खूप वर्षांनी निवडणूक आले, काय सांगाल? तसा विकास झालाय का इथला? गावचा पूर्णपणे विकास झालेला आहे. बरं, गावाचा रस्ते, परत मराठी शाळा, तळं, गावात CCTV सगळं सुधारणा चांगले केलेलं आहे तानाजी पाटील साहेबांनी. लोकांनी तानाजी पाटलांनाच का निवडून द्यावं? तानाजी पाटलांचं एक असं नेतृत्व खंबीर आहे ते की दादांचं ह्या पंचक्रोशीत नाव नाही असं नाही. प्रत्येक गावात दादांचं नाव आहे आणि प्रत्येक गावात दादांनी विकास कामं केलेले आहेत. त्यामुळं तानाजी पाटलांना हा 100% गुलाल लागणार आहे, हे 100% गॅरंटी आम्ही देतो. तर आताच आपण गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण आहे याचा आपण सविस्तरपणे आढावा या रिपोर्टमधून घेतला. एकंदरीत बघायला गेलं तर मोठ्या लोकसंख्येनं विस्तृत असणारा हा मतदारसंघ आणि कायम हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघाची ओळख असते. अनेक विकास कामांची गंगा या मतदारसंघामध्ये तानाजी पाटील यांनी वाहिलेली आहे, आपल्याला या रिपोर्टमधून जाणवली. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.